आज वुमेन्स वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील 12वा सामना श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात श्रीलंकेतील कोलंबोच्या आर प्रेमदास स्टेडियमवर होतोय। हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे। इंग्लंडच्या पहिल्या स्थानासाठी तर श्रीलंकेला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं भाग आहे। वुमेन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या 11व्या सामन्यात न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ आमने सामने आले होते। या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 100 धावांनी पराभव करत 2 गुणांची कमाई केली आहे, तर न्यूझीलंडच्या संघाने 7व्या स्थानावरून आता 5व्या स्थानी झेप घेतली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी मुंबई संघ जाहीर करण्यात आलाय। जाहीर करण्यात आलेल्या 16 सदस्यीय मुंबई संघाचं नेतृत्व अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आलंय। मुंबई संघात अनुभवी अजिंक्य रहाणे आणि स्थानिक क्रिकेटमध्ये रणमिशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरफराज खान यांचा देखील समावेश केला गेलाय। राज्यातील महिला खेळाडूंसाठी आता शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसंच स्थानिक क्रीडांगणावर स्वतंत्र, स्वच्छ आणि सुरक्षा सुसज्ज चेंजिंग रूम्सची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। 2025च्या हॉकी हंगामातील सुलताना ऑफ जोहर चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून सुरू होणार आहे। PR श्रीजेशच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघ या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला असून त्यांचा सलामीचा सामना आज इंग्लंड बरोबर होतोय। प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामातील प्लेऑफ्स आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक जाहीर झालंय। या स्पर्धेतील अंतिम सामन्याचं आयोजन दिल्लीतील प्रयागराज स्टेडियम मध्ये केलं जाणार आहे। प्रो कबड्डी लीग 2025 स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळालेत, तर दिल्ली लीग हा हंगामातील शेवटचा टप्पा असणार आहे। प्रो कबड्डी 2025 स्पर्धेतील 76वा सामना यू मुंबा आणि बंगाल वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला। चेन्नई लीगच्या शेवटच्या सामन्यात यू मुंबाने बंगाल वॉरियर्सवर दमदार विजय मिळवलाय। पहिला प्रीमियर लीग तिरंदाजी स्पर्धेत माइटी मराठाज आणि राजपुताना रॉयल्स यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवलाय। उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात माइटी मराठाजने चोला चेफ्सचा 5-1 असा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात राजपुताना रॉयल्सला पृथ्वीराज योद्धासने 0-6 असं पराभूत केले।